गुरुपौर्णिमा आहे. येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. अतिशय महत्त्वाचा आणि खूप शुभ हा दिवस आहे. मी या पहिलेच तुमच्याशी बघा 21 दिवसांची कशी आपण सेवा करतो, म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत बरोबर 21 दिवस होतात अशी सेवा मी तुम्हाला, खूप प्रभावी सेवा तुम्हाला सांगितली. बऱ्याचशा ताईंच्या दादांच्या कमेंट आहे की ताई आम्हाला काही अशी सेवा सांगा की ज्यामुळे म्हणजे जी अगदी सहजपणे रोज करता येईल, किंवा 11 दिवसांची सुद्धा सेवा आहे. कारण बघा गुरुपौर्णिमा जी आहे तो दिवस खूप प्रभावी असतो. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ तो दिवस आपण साजरी करत असतो. आणि बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये ज्यांना कोणाला आपण गुरु मानलेलं असतं त्यांचा आपल्याला मानसन्मान करायचा असतो. त्यांच्या प्रित्यर्थ आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात. त्याप्रमाणेच आपले स्वामी सुद्धा हे आपल्या आयुष्यातले खूप मोठे गुरु आहे. आणि त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये बघा सगळं काही चांगलं होण्यासाठी स्वामींचा नेहमी आपल्या पाठीशी हात असावा, यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत काही सेवा करायच्या आहे. बऱ्याच स्वामी भक्तांनी 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात केली आहे. 10 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा आहे. 21 दिवस म्हणजे बघा 9 जुलैपासून म्हणजे गुरुवारपासून ते 29 जुलैपर्यंत बुधवारपर्यंत अशी संपूर्ण 21 दिवसांची ही सेवा आहे. आणि बऱ्याचशा कमेंट आहे की ताई मी आत्ता व्हिडिओ बघितला तर मी काय करायचं. तर बघा तुम्हाला जेवढे जमतील तेवढे स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करा. एकदा पहिल्यांदा तुम्ही तो 21 दिवसांची सेवा कशी करायची तो व्हिडिओ एकदा परत बघा. जर तुम्हाला सेवा करायची असेल ना, आत्ता अगदीच मागच्या आठवड्याला मी शेअर केलेला आहे, तुम्हाला बॅनरवरून ते कळून जाईल की 21 दिवसांची सेवा कशी करायची आहे. तर तुम्ही आज व्हिडिओ बघितला तर तुम्ही आजच्या दिवसापासून जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही स्वामी चरित्राचे पाठ करा. आणि 11 दिवसांची सुद्धा आता तुम्ही सेवा करू शकतात. म्हणजे बघा सेम जशी आपण 21 दिवसांची सेवा करणार आहे तशीच करायची. त्याची लिंक, त्या व्हिडिओची लिंक, ही 21 दिवसांची सेवा कशी करायची त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा. 11 दिवसांची सेम तशीच तुम्ही सेवा करू शकतात. आपले जे स्वामी ना ते सगळ्यांच्याच पाठीशी असतात. जे त्यांची सेवा करतात त्यांची साथ ते कधीही सोडत नाही. आणि आजचा हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. खूप प्रभावी अशी सेवा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले बघा बरेचसे प्रश्न आहे की ताई आम्हाला कुठली साधी सोपी सेवा करता येईल, सेवा केल्याने काय होणार आहे. तर बघा स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकतं. स्वामींची ही सेवा जर तुम्ही केली तर अशक्य मधली गोष्ट सुद्धा शक्य होते. जी मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, तुमच्यामध्ये काहीतरी इच्छा आहे ती पूर्णच होत नाहीये. मला कमेंट येतात बघा ताई या समस्येवर काहीतरी सेवा सांगा, या अडचणीवर, या दुःखावर काहीतरी सेवा सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा सोप्या सेवा सांगणार आहे ज्या तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकतात, की ज्यामुळे प्रत्येक अडचणीवर 100% तुम्हाला मार्ग मिळेल. फक्त माझी विनंती की सेवा करायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, मनापासून करा. कारण बघा काहीतरी कोणीतरी सांगितलं आणि बळजबरी करायचं, मनामध्ये भावच नाही आहे आणि सेवा करायची, याला काही अर्थ नाही. मग तुम्ही फक्त एक दिवस जरी सेवा केली पण ती मनापासून केली तर त्या सेवेचं नक्कीच फळ मिळतं. तर गुरुपौर्णिमा, तर या दिवशी बघा गुरुपौर्णिमेला अर्थात आपल्या केंद्रामध्ये अगदी दिवाळीसारखं वातावरण असतं. आपल्या सेवेकऱ्यांसाठी पर्वणीच असते. या दिवशी महाराजांसाठी केलेली सेवा कधी वाया जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रामध्ये जर तुम्ही गेले तर तिथे बघा कोणी गुरुपद घेत असतं, कोणी तिथे स्वामी चरित्राचे मोठ्याने पाठ वाजले जातात, नामस्मरण चाललेलं असतं. इतकं सुंदर वातावरण असतं. त्यामुळे सगळ्यात पहिले तुमच्या जवळपास जर केंद्र असेल, स्वामींचा मठ असेल, तिथे जाऊन स्वामींचं दर्शन घ्या, स्वामींना नतमस्तक व्हा. काही कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील त्याची माफी मागायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना या दिवशी गुरु बनवू शकतात. गुरु बनवण्यासाठी बघा त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करेल की गुरुपद घरच्या घरी कसं घ्यायचं. त्यानंतर केंद्रामध्ये सुद्धा गुरुपद घेतलं जातं. माझे मिस्टर, मुलगी आणि मी दरवर्षी केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेला आम्ही गुरुपद घ्यायला जात असतो. तर बघा आता ही 11 दिवसांची पण सेवा मी तुम्हाला सांगते. जसं 21 दिवसांची सेम तशी पण तुम्ही करू शकता. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे पहिल्या दिवशी महाराजांना आपल्याला खडीसाखर नारळ व्हायचं आहे आणि मनातली इच्छा सांगून सेवेला सुरुवात करायची. फार काही करायचं नाही आहे. आता सेवा म्हणजे बघा तुम्ही सकाळी करा, दुपारी करा की संध्याकाळी करा. तुम्हाला त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचा पाठ जमल्यास किंवा तुम्ही 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 11 वेळेस तारक मंत्र या गोष्टी करायच्या आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला समजा स्वामी चरित्र वाचायला जमत नाही तर तुम्ही कमीत कमी 11 माळी जप करायचाच आहे आणि एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. ही छोटीशी सेवा आहे ना, तुम्ही आज वाटलं आजपासून तुम्ही सुरुवात करू शकतात. कंटिन्यू तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत. आणि बघा जेव्हा तुम्ही ही सेवा करायला लागाल तेव्हा काही लोक कंटिन्यू वर्षभर करतात.
कारण माळ जप जेव्हा होते ना, पहिले त्रास होतो, कंटाळा येतो, आळस येते, जांभई येते. पण जेव्हा तुम्ही या सेवेला लागतात तर इतकं मन रमतं ना, आपण म्हणजे आजूबाजूला मोठ्याने आवाज असेल तरी सुद्धा आपलं लक्ष जात नाही, आपण पहिले ती सेवा करतो. तर तुम्हाला सगळ्यात पहिले नामस्मरण करायचं आहे. माळेने तुम्ही करा, तुमच्याकडे काही काउंटर मशीन असतं ते जप करण्याचं, त्याच्याने तुम्ही करा, कसंही चालेल, पण तुम्ही नामस्मरण करा. माळेने केलेलं तर सगळ्यात उत्तम असतं. जी जपमाळ असते त्याच्याने तुम्ही करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक माळ जरी तुम्ही मन लावून केली ना तरी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल. आणि स्वामी चरित्राचे पारायण तुम्ही एक करा. चला तुम्हाला 11 शक्य नाही, 21 शक्य नाही आहे, मग तुम्ही रोज तुम्ही ठरवा की मी एवढे वाचेल, तेवढे वाचेल. काही तुमच्या समस्या असतील ना, मूलबाळ होत नाही, नोकरी लागत नाही, नवरा बायकोचं जमत नाहीये, काही समस्या असतील तर त्या 100% सुटतील. फक्त मनापासून गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा करा. जमेल तशी छोटी मोठी सेवा करा. महाराजांना फक्त मनापासून केलेली सेवा जी आहे ती त्यांना आवडते. मग त्यांची जी साथ आहे ती महाराज कधी पण सोडत नाही. आपली साथ आहे ना, एक वेळ आपले जवळचे सोडून जातील, पण महाराज कधीच सोडत नाही. वाईट दिवस येतात, मान्य आहे, आपण माणूस आहे, नेहमीच रोजचा दिवस सोन्याचा नसू शकतो, पण जेव्हा वाईट दिवस येतो ना तेव्हा आपली खरी परीक्षा असते. मग त्यावेळेस सुद्धा आपण कुठला मार्ग निवडतो, वाईट मार्गांना जातो का, की त्यावेळेस पण आपण सौम्य ठेवतो वगैरे, याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि यासाठीच अध्यात्माची गरज असते, म्हणून आपण केलेली सेवा अशा वेळेस आपल्याला कामात येत असते. दुसरी गोष्ट, मांसाहार प्लीज करू नका. ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असं काही नियम नाहीये. मासिक धर्म आला, 3-4 दिवस सेवा सोडून द्या, नामस्मरण करू शकतात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही परत सेवा कंटिन्यू करा. मग बघा, तुम्ही केसांवरून न्हावून परत ती सेवा कंटिन्यू करा. सुतकात वगैरे करता येणार नाही. फक्त नामस्मरण तुम्ही केलं ना, नामस्मरणाला कुठलेही नियम नाही आहे. खरंच हे दिवस खूप महत्त्वाचे, सेवा खूप प्रभावी आहे. आपल्या महाराजांवर विश्वास ठेवा, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. फक्त आहे ना, मनापासून सेवा करा. तेच मी परत सांगते. आणि आपल्याला बघा, तुम्हाला नाही नेहमी वेळ मिळत तर वर्षातले असे काही दिवस असतात, स्वामी समर्थ पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, स्वामी समर्थ जयंती, दत्त जयंती, यावेळेस जरी तुम्ही सेवा केल्या तरी तुम्हाला मग संपूर्ण वर्षभर सेवा केल्याचं पुण्य मिळेल. तर अशा प्रकारे बघा, सांगितल्याप्रमाणे सेवा करा. सांगायचा मुद्दा हाच आहे. व्हिडिओ तुम्ही कधीही बघा. 11 दिवसांची सेवेची तारीख निघून गेली असेल, 21 दिवसांच्या सेवेची तारीख निघून गेली असेल, तरी पण तुम्ही जेव्हापासून व्हिडिओ बघतात, मनात वाटते ना सेवा करायची, त्या दिवसापासून, त्या क्षणापासून तुम्ही सुरुवात करा. एक माळ जरी तुम्ही मनापासून जप केला आणि एकदा तारक मंत्र म्हटला, तारक मंत्रामध्ये तर इतकी ताकद आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी. त्याचा अर्थच बघा कसा आहे. जे आपल्याला शक्य सुद्धा वाटत नाही अशा गोष्टी ज्या आहेत, म्हणजे अशक्य गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा शक्य होऊन जातात. तर एवढी ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे. फक्त आपली सेवा जी आहे ती भोळी भाबडी असली पाहिजे. प्रत्येक सेवा अपेक्षेनेच करावी असं नाहीये, मनापासून करा. कारण आपण केलेली सेवा आहे ना, आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला साथ देत असते. तर अशा सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा कराल आणि याचा भरभरून लाभ घ्याल गुरुपौर्णिमेचा, याची मी अपेक्षा ठेवते. माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.